दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या. मित्रांनो, हे गाणं खरंच आपल्या बालपणी किती फेमस होतं ना. दिवाळीचा पहिला दिवस, वर्षभर प्रतीक्षित असलेला तो पवित्र क्षण, जेव्हा संपूर्ण वातावरणात सुगंध दरवळतो, शेणाचा, मातीचा, ओल्या जमिनीचा आणि त्या सुगंधात मिसळलेला असतो गोमातेच्या प्रेमाचा आणि भक्तीचा दरवळ. कारण आज आहे वसुबारस. हा फक्त सण नाही, ही आहे कृतज्ञतेची भावना, जी आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आजच्या या दिवशी आपण त्या नात्याला वंदन करतो, जिच्या दुधाने मानवतेला पोसलं आणि बलिष्ठ केलं, जिच्या शेणाने भूमीला पावित्र्य दिलं आणि जिच्या पायाखालच्या धुळीत सुद्धा जीवन फुलतं. गोमाता म्हणजे पृथ्वीचे जिवंत रूप. तिला कामधेनू म्हटलं जातं, कारण ही इच्छापूर्ती करणारी, पालन करणारी, रक्षण करणारी आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा करतात. कारण वासर म्हणजे आपलं मूल आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. म्हणूनच हा दिवस मातृत्वाला समर्पित आहे. आई जशी आपल्या लेकराचं संगोपन करते, तशीच गोमाता सृष्टीचं संगोपन करते. या दिवशी गोमातेचं स्नान, तिला हरित गवत अर्पण, आरती आणि दीपदान आणि तिला प्रदक्षिणा केली जाते. कारण असं म्हटलं जातं, गोमातेचं दर्शन हे ब्रह्मदर्शना समान आहे आणि तिच्या आराधनेनं घरात सदैव सुख, समृद्धी आणि आरोग्य वास करतं. पण या सणामागे एक सुंदर पौराणिक कथा दडलेली आहे, जी सांगते की गोमातेची पूजा केल्याने केवळ पुण्यच नाही तर पापाचं क्षालन देखील होतं. आज आपण जाणून घेऊया या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व, काय करावं, काय करू नये आणि वसुबारसेच्या पौराणिक कथेमागील गूढ अर्थ. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा दिवस फक्त गायीचा उत्सव नाही, हा दिवस आहे मातृत्व, श्रद्धा आणि संस्कृतीचं जतन करणारा दिवस. चला तर मग दिवाळीच्या पहिल्या दिवसाची वसुबारसेची दिव्य कथा आणि तिचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया आणि उजळवूया आपल्या अंतःकरणातील भक्तीचा दिवा. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, याला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. वसुबारस हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो. वसुबारस हा सण 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवारी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गोवत्स द्वादशी आहे. गोवत्स द्वादशीला गायी गुराबाबतात कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले जाते. वसुबारस हा दिवस हिंदू धर्मात फार महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटले जाते. गायीला धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. गायीचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे. हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो. या दिवशी गायीला तिच्या वासरासह पुजतात. वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटले जाते. गायीला धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. गायीचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे. हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो. या दिवशी गायीला तिच्या वासरासह पुजतात. वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हटले जाते. आता पाहूया की काय आहे यामागची पौराणिक कथा आणि या दिवसाचं धार्मिक महत्त्व. कथा अशाप्रमाणे आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. त्यांच्याकडे गाईगुरं होती. गायी होत्या तशी म्हशीही होत्या. गवाळी, मुगाळी, वासरं देखील होती. तेव्हा अश्विन मास होता. या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली. त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली. मुली मुली इकडे ये असे म्हणताच सून आली. सासू म्हणाली की मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. त्यानंतर सासू शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले. खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना सुनेने ठार मारलं आणि त्यांना चिरले. त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपारी सासू घरी परत आली.
सुनेनं पानं वाढलं. सासूने पाहिलं, तिला तांबडं मांस दिसलं. हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं. सुनेने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर सासू घाबरली. ही मोठी चूक घडली होती. ती तशीच देवापुढे जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा, माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर असे ती म्हणाली. गाई वासरांना जिवंत कर म्हणाली. जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला. त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतरंग पाहिला. नंतर संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता वाटू लागली. तिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं. त्यानंतर देवानं वासरं जिवंत केली. ती उड्या मारतच प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. हे पाहून सर्वांनाच आनंद झाला. नंतर म्हातारीने गाई गुरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. त्यानंतर तिने जेवण केलं आणि ती आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही हो या 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाच्या दारी पिंपळाच्या पारी, गायीच्या गोठी सुप्पळ संपूर्ण. तर आता बघूया वसुबारसेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. तर या दिवशी गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत. दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत. या दिवशी तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे. या दिवशी काय करावे? या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. घरी गुरे वासरे असणाऱ्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो. त्याचा नैवेद्य दाखवला जातो. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहतात आणि सायंकाळी म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात. सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहतात. त्यानंतर फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळणी केली जाते. त्यानंतर केळीच्या पानावर पुरणपोळीसारखे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगा भाजी खातात. हेच खाऊन स्त्रिया उपवास सोडतात. तर मैत्रिणींनो, वसुबारसाचा हा दिवस आपल्याला केवळ परंपरेची आठवण करून देत नाही, तर कृतज्ञतेचा खरा अर्थ शिकवतो. गोमातेच्या पूजेतून आपण शिकतो की ज्या मातेनं दिलं तिचं ऋण कधी फेडता येत नाही, पण तिच्या पायाशी वंदन करून आपण धन्य होतो. आजच्या या काळात जेव्हा आधुनिकतेच्या वाऱ्यात संस्कृती हरवते, तेव्हा वसुबारसेसारखं सण आपल्याला पुन्हा आपल्या मुळाशी जोडतात. म्हणून मित्रमैत्रिणींनो, या दिवशी फक्त गायीला पूजू नका, तर तिच्यातील मातृत्व अनुभवा, तिच्यातील ईश्वर पहा आणि तिच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्यही दिव्य प्रकाशाने उजळो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अशाच आणखी पौराणिक कथा, सणांचं महत्त्व, देवाविषयक माहिती जाणून घ्यायची असेल तर ब्रह्मांड नायक शिव या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून पुढील दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाचा धनत्रयोदशी विशेष व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्याजवळ पोहोचेल. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत गोमातेचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात उजळत राहो. जय गोमाता, जय हिंदू संस्कृती.